तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे तर तो इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो विनाकारण ना काही कारण काढून तुमच्याशी बोलायला येणं किंवा तुम्हाला ना भेटायला येणं. काय बोललो मी? विनाकारण काही कारण काढून काही निमित्त बनवून तुमच्याशी बोलायला येणं किंवा तुम्हाला ना भेटायला येणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा ना एखादी बाई एखादी पोरगी जेव्हा म्हणजे एखाद्या पुरुषाच्या एखाद्या मुलग्याच्या प्रेमामध्ये पडते ना, म्हणजे मित्रांनो जेव्हा तिला ना एखादा मुलगा एखादा पुरुष जेव्हा तिला आवडू लागतो तेव्हा मित्रांनो ती ना असंच काही ना काहीतरी कारण काढून असंच काही ना काहीतरी निमित्त बनवून त्याच्याशी बोलायला जाते, त्याला ना भेटायला जाते. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना तुम्हाला स्वतः असं वाटेल की अरे यार, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी ही पोरगी ना किंवा ही बाई माझ्यासोबत बोलायला का आली, किंवा म्हणजे एवढ्याशा कामासाठी ही बाई ना मला भेटायला का आली, असं तुम्हाला स्वतःहूनच वाटेल मित्रांनो. पण मित्रांनो त्याचा अर्थ ना असाच असतो की म्हणजे तिला फक्त तुमच्याशी बोलायचं असतं, तिला फक्त तुम्हाला भेटायचं असतं. आणि मित्रांनो त्यामुळे ना ती म्हणजे असं काही ना काहीतरी कारण काही ना काहीतरी निमित्त असं ती काढते आणि तुमच्याशी बोलायला येते, तुम्हाला भेटायला येते. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. बहुतेक पुरुष ना ह्या इशाऱ्याला किंवा या कामाला हलक्यामध्ये घेतात, म्हणजे ह्या कामाला ना बहुतेक पुरुष ना इग्नोर करतात. तर मित्रांनो ही चूक ना तुम्ही कधी करू नका. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे म्हणजे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना जवळच्या खास लोकांकडून तुमची खबर काढणं. काय बोललो मी? तुमच्या ना जवळच्या खास लोकांकडून तुमची खबर काढणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा ना एखाद्या बाईला एखाद्या मुलगीला एखादा मुलगा एखादा पुरुष जेव्हा तिला आवडू लागतो ना, जेव्हा म्हणजे एखादी बाई एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडते तेव्हा मित्रांनो ती काय करते माहितीये का, की मित्रांनो गपचूप ना ती म्हणजे त्याच्या जवळच्या खास लोकांकडून त्याची ना खबर काढते. म्हणजे मित्रांनो जसं ना तुमच्या म्हणजे फॅमिलीवाल्यांकडून किंवा मित्रांनो तुमच्या ना खास लोकांकडून, तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी, असं म्हणजे तुमची जी लोक ना एकदम म्हणजे खास आहेत, तर मित्रांनो तुमच्या ना खास लोकांकडून ती म्हणजे तुमची ना खबर काढते. जसं की मित्रांनो ती ना तुमच्या खास लोकांना असं विचारणार की तो मुलगा ना कसा आहे, त्या मुलग्याचा स्वभाव कसा आहे, तो कामाला कुठे जातो, तो घरी कधी येतो, त्याचं कुठं लफडं चालू आहे का, किंवा त्याला कुणी मुलगी आवडते का, त्याला ना कशा मुली जास्त आवडतात, त्याला ना खायला काय आवडतं, असं मित्रांनो तुमच्याबद्दल ना तुमच्या खास लोकांकडून तुमच्या जवळच्या लोकांकडून तुमची ना खबर काढणार. म्हणजे मित्रांनो जर एखादा मित्र म्हणजे मित्रांनो जर तुमचा एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण तुम्हाला असं बोलली की अरे यार, म्हणजे ती बाई ना तुझ्याबद्दल मला म्हणजे विचारत होती की म्हणजे तो मुलगा ना कसा आहे, त्याचं कुठं लफडं तर नाही आहे ना, असं ती बाई ना मला विचारत होती, असं जर तुमच्या एखाद्या मित्राने तुमच्या एखाद्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो त्याला ना हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो बायकांना तेव्हाच असं एखाद्या पुरुषाबद्दल खबर काढतात जेव्हा त्यांना ना तो पुरुष त्यांना आवडतो आणि तो पुरुष ना त्यांना हवा असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाबद्दल अशी खबर कधीच त्या काढत नाही. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो म्हणजे तुम्हाला ना विनाकारण बिनबुलाये तुम्हाला मदत करायला पुढे येणं. काय बोललो मी? तुम्हाला ना विनाकारण बिनबुलाये तुम्हाला मदत करायला पुढे येणं. जसं मित्रांनो तुम्ही ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये कोणत्या समस्यामध्ये तुम्ही जर अडकलात, म्हणजे मित्रांनो तुमच्यावर ना कोणता तरी प्रॉब्लेम जर आला तर मित्रांनो ती बाई ना विनाकारण आणि मित्रांनो न बोलवता बिनबुलाये ती मित्रांनो तुम्हाला ना मदत करायला पुढे येणार. ती तुम्हाला बोलणार की काय झालं, म्हणजे कोणता प्रॉब्लेम आहे मला सांग, मी तुला ना कोणती पण मदत करेन, असं
मित्रांनो म्हणजे ती ना विनाकारण आणि मित्रांनो बिनबुलाये म्हणजे न बोलवता ती तुम्हाला मदत करायला पुढे पुढे येणार. म्हणजे मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला मदत करायला पुढे पुढे करते, पुढे पुढे येते, म्हणजे मित्रांनो तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी किंवा मित्रांनो तुमचे घरवाले पण यायच्या अगोदर ती म्हणजे तुमच्या मदतीला सर्वात पहिल्यांदा धावून येते, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता आणि तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे. कारण मित्रांनो बायकांना अशी मदत फक्त आणि फक्त त्याच पुरुषाला करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाला मदत करायला धावून जात नाही. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.